नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सोबत लढणार. मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये तीनही पक्षांची बैठक. पारिजात माझ्या दारी, फुले का पडती शेजारी. पण असं असलं तरी पारिजातकाला खत पाणी घालणं सोडणार नाही. उद्धव ठाकरेंची काँग्रेस मोठा भाऊ झाला का, या प्रश्नावर मिश्किल टिप्पणी. विधानसभा निवडणूक मविया एकत्र लढणार. नाना पटोलेंच्या नाराजीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची 288 विधानसभेच्या जागा लढण्याची तयारी. नाना पटोलेंची माहिती. जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरू. विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे 180 ते 200 जागा जिंकण्याचं टार्गेट. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांकडून विश्वास व्यक्त. पंतप्रधान मोदींनी सभा आणि रोड शो घेतलेल्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले, त्यामुळे मोदींना धन्यवाद देणं कर्तव्य समजतो. शरद पवारांचा मोदींना टोला. मोदींच्या महाराष्ट्रामधल्या सभा आमच्या मागणीवर झाल्या. जिंकणं हरण्यापेक्षा पंतप्रधान आमच्या गावामध्ये आले हे महत्वाचं. पवारांच्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही. शरद पवारांकडूनही अजित पवारांसाठी परतीची दारं बंद. मला सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही. उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा. तर तुमच्याकडे येतंय कोण? शिरसाटांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा. तर दरवाजा उघडा म्हणून तुम्हाला सांगितलंय कोणी? उदय सामंतांचा सवाल. महायुतीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? ठाकरेंचा खोचक सवाल. महायुतीमधील तीनही नेते ओसाड असं म्हणत उद्धव ठाकरेंची शिंदे फडणवीस अजितदादांवर टीका. मवियाचा उत्साह वाढेल असं त्यांना यश मिळालंय, पण अतिउत्साहाच्या भरामध्ये अपघात घडतात. मुनगंटीवारांचा मवियावर निशाणा. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी मतदान केलं तर मुंबई लुटणाऱ्यांना मराठी माणूस मतदान करणार नाही. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंना उद्धव मिया म्हणतात. नारायण राणेंची ठाकरेंवर टीका. मुस्लिमांना मातोश्रीमध्ये काय बोलतात मला माहिती. नारायण राणेंचं वक्तव्य. ठाकरेंना मिळालेल्या मतांमध्ये मोठा वाटा मुस्लिमांचा. मुस्लिम मतं मिळून अभिमान वाटत असेल तर ते त्यांना लखलाभ. हा बाळासाहेबांच्या विचारांशी दगाफटका. बावनकुळेंचं वक्तव्य. अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली हा त्यांना आलेला अनुभव असेल. ऑर्गनायझर नियतकालिकेनं अजित पवारांविषयी मांडलेल्या मतावर शरद पवारांचं उत्तर. कोकणात आम्ही कोणाला शिरू देणार नाही. कोकणातून मी शिवसेना संपवली. पाय देऊन पुढे जाणाऱ्यांचा पायच बाजूला केला. नारायण राणेंची वक्तव्य. शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे. विनायक राऊतांचं विधान. तर 48,000 विजय मिळवणाऱ्यांनी हात स्वर्गाला लागले असं समजू नये असं म्हणत लगावला राणींना टोला. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं चित्र. संजय शिरसाट यांची माहिती. आमच्याकडे आम्हीच मोठे. आमचा स्ट्राईक रेट मोठा. शिरसाटांचा दावा. छोटा भाऊ मोठा भाऊ असे वाद महायुतीमध्ये टाळावेत. आपल्यामध्ये वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं पण त्यांचा छळ संपवला नाही. भाजपला ओबीसींबाबत राग. नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा. भुजबळ हे वाघ होते. त्यांनी बळ दाखवावं. भाजपसोबत सत्तेमध्ये जाण्याची भुजबळांची इच्छा नव्हती असं ते खासगीमध्ये बोलले. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. दिल्लीवरून भुजबळांना नाशिक लोकसभेची उमेदवारी फायनल झाली होती, पण शिंदे गटानं नाशिकची जागा सोडली नाही. हसन मुश्रीफांची माहिती. नाव फायनल होऊन उमेदवारी न मिळालेलं भुजबळांमध्ये खदखद असल्याचंही वक्तव्य. नैसर्गिक न्यायानुसार नाशिकच्या जागेवर आमचा अधिकार होता. आमच्याकडून भुजबळांवर कोणताही अन्याय नाही. शंभूराज देसाईंकडून स्पष्ट. भुजबळांची नाराजी रोजचीच असेल तर ती दूर करण्याची ताकद आमच्या नेत्यांमध्ये आहे. भुजबळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलू शकतात. शिवसेना नेते संजय शिरसाटांचं वक्तव्य. मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. प्रत्येक बैठकीला मी जाणं शक्य नाही. काही बैठकींना आमचे पदाधिकारी जातात. महायुतीच्या बैठकीमधल्या अनुपस्थितीवरून भुजबळांचं स्पष्टीकरण. शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टवरील आक्षेपाशी माझा संबंध नाही. अण्णा हजारेंचा मोठा खुलासा. तर नावाचा दुरुपयोग करून काही जण स्वार्थ साधत असल्याचा अण्णांचा आरोप. अण्णा हजारेंनी कुणालाही आक्षेप न घेता जाणीवपूर्वक बदनामी. ज्यांनी दादांना बदनाम करण्याचा विडा उचलला त्यांचा हिशोब होणार. मिटकरींची प्रतिक्रिया. 27 जून ते 12 जुलैपर्यंत राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. 28 जूनला अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार. मवियाच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली. राजू शेट्टी यांचं वक्तव्य. जयंत पाटील आणि सतेज पाटलांनी शेवटपर्यंत सकारात्मक चर्चा केली, मात्र शेवटी जे करायचं तेच केलं असं म्हणत केली खंत व्यक्त. ही लोक रक्ताना राजकारण करतात. लोकसभेच्या वेळेला सोलापूरमध्ये दंगली घडवण्याचा फडणवीस आणि त्यांच्या पिल्लावळांचा प्लॅन होता.
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप. प्रणिती शिंदेंचे आरोप निराधार. फडणवीस राज्याचे गृहमंत्री, ते असं काही करू शकत नाहीत. नारायण राणेंनी फडणवीसांवरील आरोप फेटाळले. स्फोटक वक्तव्य करून स्वतःची प्रसिद्धी वाढवण्याचा प्रयत्न. दंगलीच्या विधानावरून बावनकुळेंची प्रणिती शिंदेंवर टीका. बंटी बबली दोघेही भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत. खासदार अरविंद सावंतांचा यामिनी आणि यशवंत जाधवांना टोला. धनंजय मुंडेंनी निवडणुकीमध्ये माझी लायकी आणि अवकात काढली, पण निवडणुकीमध्ये जनतेनं मी काय आहे दाखवलं आहे. बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंना टोला. यापुढे इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर देखील आपलं विशेष लक्ष राहणार. कोणाच्या तरी दबावाखाली राहण्याचे दिवस संपले. विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं थेट जयंत पाटलांच्या मतदारसंघातूनच अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना आव्हान. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनर वॉर. कणकवलीमधील शिवसेना शाखेबाहेर उदय सामंत, किरण सामंतांचे फोटो असलेले बॅनर झळकले. वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे या बॅनरवरील आशयानं चर्चांना उधाण. शिंदे गटाच्या बॅनरला नितेश राणे समर्थकांचं बॅनरमधून उत्तर. तुम्हारा वक्त आने नहीं देंगे, तुम्हारे इलाके में आके तुम्हें जवाब देंगे. भाजपकडून बॅनरमधून उत्तर. बॅनरवर नितेश राणेंचा फोटो. जय शिवसंग्राम संघटना विधानसभेला राज्यामध्ये 5 जागा लढवणार. जय शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष रामहरी मेटे यांची माहिती. तर महायुतीनं संधी दिल्यास विधानसभा लढवणार, रामहरी मेटेंनी व्यक्त केली इच्छा. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंना चोरट्यांनी गंडवलं. फोनवरून भावनिक साथ घालत अपघातासाठी मदत म्हणून 15,000 रुपये द्या म्हणत लुबाडलं. अपघाताची चौकशी करता कुणाचाच अपघात न झाल्याची माहिती समोर. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खासदार मुरलीधर मोहोळांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. भाजपला सक्षम विरोधी पक्षाची सवय नव्हती, आता सक्षम विरोधी पक्ष भाजपसमोर असणार, तर हवं तेव्हा सरकार पलटू शकतं असा इशारा काँग्रेसनं दिलाय. अमोल कोल्हेंचं वक्तव्य. माझ्या मतदारसंघामध्ये जरांगेंचा फायदा झाला. आरक्षणासाठीची लढाई जरांगे लवकरात लवकर जिंकतील यासाठी केंद्रामध्ये प्रयत्न करणार. जरांगेंच्या भेटीनंतर खासदार निलेश लंकेंचं आश्वासन. बी बियाणं खतांची चढ्या भावानं विक्री करणाऱ्यांना चाप बसणार. राज्यामध्ये खतांची वितरण प्रणाली अधिक कडक होणार. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 अतिरिक्त भरारी पथकं नेमण्यात येणार. महाराष्ट्र सीईटीचा निकाल आज संध्याकाळी 6 वाजता लागणार. विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार. डीप फेक व्हिडिओवर आळा बसणार. युट्यूबवरही नियंत्रण येणार. आगामी अधिवेशनामध्ये मोदी सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणणार. धाराशिवमध्ये हिंदू जनजागृती समितीचं तुळजाभवानी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन. मंदिरामध्ये सोने चांदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या अहवालावरून आक्रमक भूमिका. तुळजाभवानी अलंकार चोरी प्रकरणामध्ये एसआयटी नेमूनही आरोपी महंत चिलोजी बुवा 6 महिन्यांपासून फरार. आरोपी महंतांना अटक करा, अन्यथा आंदोलन करू. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांचा इशारा. आषाढीमधल्या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार. भाविकांच्या आरोग्यासाठी शिबिराचं आयोजन. पंढरपूर पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पालखी सोहळ्याचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदांना निधी मिळणार. गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यामध्ये आगमन. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. शहरातील मुंगीलाल बाजोरिया मैदानावर पालखी 2 दिवस मुक्कामी. तुळजापूरचे साहित्यिक श्री देवीदास सौदागर यांच्या उसवण कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर. सौदागर यांच्याकडून टेलरिंगचं काम करत लेखनाचा छंद जोपासत दर्जेदार साहित्य निर्मिती. राज्य शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या 12वीच्या पुरवणी परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ. उद्यापर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट. कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. छत्रपती संभाजीनगर शहरासह चिकलठाणा, पैठण तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. शेतकरी मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. वाशिम जिल्ह्यामधल्या शेलगावमध्ये मुसळधार पाऊस. पहिल्याच पावसामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसल्यानं माती खरडली. राज्यामधल्या 483 गावांना दरडींचा धोका. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यामधील ठिकाणं निश्चित, तर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान आज 11:05 ते दुपारी 3:05 ब्लॉक, तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान 11:10 ते दुपारी 4:10 ब्लॉक असणार. मुंबईमध्ये सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये एकाच दिवशी 317 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ. 128 मेट्रिक टन राडारोडा. 87 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन. 1452 कर्मचाऱ्यांचा सहभाग. मध्य रेल्वेवर मुंबई उपनगरामध्ये 2 महिन्यामध्ये फुकट्या प्रवाशांकडून 63 कोटी 62 लाखांचा दंड वसूल. लोकल मेल एक्सप्रेसमध्ये तपासणी.
पहिल्याच पावसामध्ये 30 ठिकाणी साचलं पाणी, पालिका प्रशासनाकडून आढावा, विक्रोळीमध्ये नाले सफाईच्या कंत्राटदाराला 25,000 रुपये दंड. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील जुन्या चाळींमधील भाडेकरूंना 11 महिन्यांचे भाडा एकत्रित देणार, तर वरळी बीडीडीची लॉटरी आठवड्याभरामध्ये निघणार. सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी, लोणावळा खंडाळा पवनानगर परिसरात पर्यटकांच्या वाहनांमुळे कोंडी. ठाण्यामधल्या मुंब्र्यामध्ये सिमेंट मिक्सर वाहनाचा अपघात, आमदार जितेंद्र आव्हाडांची घटनास्थळी पाहणी, घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 3 ते 4 लहान मुलं आणि 1 जण जखमी. अंबरनाथ शहरामध्ये नालेसफाई आणि कचरा संकलनामध्ये दुर्लक्ष होत असल्यानं नगरपालिकेमध्ये आंदोलन, नागरिकांचा अधिकाऱ्यांना घेराव. अंबरनाथ शहरामध्ये अंतर्गत रस्त्यांची चाळण, सालाबादप्रमाणे यंदाही रस्त्यांची डागडुजीच. पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी ते चाकण दरम्यान काल रात्री मोठी वाहतूक कोंडी, महामार्गावर 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. शेततळ्यामध्ये पडून 3 मुलींचा दुर्दैवी मृत्यू, संगमनेर तालुक्यामधल्या मेंढवण गावामधली घटना, शेततळ्याचं काम सुरू असताना पावसामुळे साचलं होतं पाणी. नांदेडच्या हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गोंधळ, संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, गाळे वाटपावरून वादाचे रूपांतर धक्काबुक्की. नांदेडमध्ये कृषी केंद्र चालक व्यापाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा, कुटुंबियांना मारहाण करत दागिन्यांची लूट, 30 ते 35 तोळे सोन्यासह 20 लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार. यवतमाळच्या पांढरकवडामध्ये घरामध्ये सिलेंडरचा स्फोट, आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक, आगीमध्ये 6 लाख रुपयांचं नुकसान. नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेची अतिक्रमणधारकांना नोटीस. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीषण चारा टंचाई, शेतकऱ्यांवर जनावरं विकण्याची वेळ, राज्य शासनाच्या चारा भंडार उभारण्याची घोषणा उशिरा झाल्यानं शेतकरी नाराज. नंदुरबारच्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये सभेमध्ये जलजीवन मिशनच्या कामावरून गदारोळ, ठेकेदारांकडून निकृष्ट काम होत असल्याचा सदस्यांचा आरोप. धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसलेंचे वाढदिवसाच्या निमित्तानं भावी आमदार म्हणून बॅनर झळकले, विधानसभेसाठी आतापासूनच इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी. धुळ्यात 150 पोते गांजा जप्त, तर दारूचा बनावट कारखाना उद्ध्वस्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचं प्रशासनाविरोधात आंदोलन, प्रशासनाकडून जाचकटी लावून अतिरिक्त बोजा टाकण्याचं काम होतं असल्याचा शिक्षक समितीचा आरोप. मालेगाव दोंडाईच्या रस्त्यावर धुळे तालुक्यामधल्या कुसुंबा गावाजवळच्या उड्डाणपुलाखाली धोकादायक खड्डे, मोठा अपघात होण्याची शक्यता. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये आतापर्यंत 65,000 जनावरांच्या कानाला टॅगिंग शिवाय जनावरांच्या खरेदी विक्रीवर पशुसंवर्धन विभागाची करडी नजर. जळगावच्या मळनेरमधील अनेक संस्थांच्या शाळांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांच्यासह फसवणूक झालेले शिक्षक तसंच संस्था चालकांनी कागदोपत्री पुराव्यासह पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती. पावसामुळे भारत विरुद्ध कॅनडा सामना रद्द, दोन्ही संघांना 1-1 गुण, भारतीय संघ आधीच सुपर 8 मध्ये दाखल. टीसीएसला अमेरिकन कोर्टानं ठोठावला 1,620 कोटींचा दंड, कंपनीकडून मृताला दुजरा, टाटा समूहाला मोठा झटका. जम्मू काश्मीरबाबत अमित शहांची आज अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हांसोबत बैठक, काश्मीरच्या परिस्थितीवर चर्चा होणार. मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 22 जुलैला मांडला जाणार, संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालणार. इटली दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा, भारतामध्ये परतण्याआधी मोदी आणि मेलोनींचा सेल्फी. भारत पश्चिम आशिया युरोप मार्गिकेला चालना मिळणार, पायाभूत प्रकल्पांसाठी G7 राष्ट्र कटिबद्ध, शिखर परिषदेमध्ये चर्चा. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब, इटालियन मोहिमेमध्ये लढलेल्या शहीद यशवंत घाडगेंच्या इटलीमधल्या स्मारकाचा विकास होणार. आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी पवन कल्याण यांच्याकडे पंचायत राज आणि ग्रामीण ग्रामविकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा कारभार. अधिवेशनामध्ये एनडीए सरकार वादग्रस्त विधेयक बाजूला ठेवण्याची शक्यता, महाराष्ट्र हरियाणा झारखंडमधील विधानसभा निवडणुका जिंकण्यावर मोदींचा भर. राजधानी दिल्लीमध्ये पाणीबाणी, थेंब थेंब पाणीही दिल्लीकरांसाठी महाग, दिल्लीमध्ये पाण्यासंदर्भात आता गंभीर परिस्थिती निर्माण. उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट कायम, दिल्लीमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांवर, तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये मान्सून लावणीवर जाण्याचा अंदाज. सिरिल रामाफोसा दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, 30 वर्षांनंतर देशामध्ये आघाडी सरकार, मंडेला यांच्या पक्षाला विरोधी पक्षाचा पाठिंबा.
सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर. ढगफुटी पावसामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू तर 1200हून अधिक पर्यटक विविध भागामध्ये अडकले. उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीमध्ये कोसळून मोठा अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये 8 नक्षलवाद्यांचा खात्मा. अबुझमाडच्या जंगलांमध्ये 2 दिवसांपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक.